पूरे परिवार की खरीदी एक ही छत के नीचे। जी महासेल प्रस्तुत आरआरसीचा रणसंग्राम। कोण होणार नगराध्यक्ष, कोणाचा होणार विजय आणि कोणाचा होणार पराभव, कोण कुठे आघाडीवर कोण पिछाडीवर, तुमच्या समोर थेट तज्ञांचे पॅनल डिस्कशन, ग्राउंड रिपोर्टिंग। या निवडणुकीतील प्रत्येक क्षण, प्रत्येक उलटफेर, प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक आरआरसी नेटवर्कवर। नगर परिषद, नगरपालिका निवडणूक निकालांचे महाकव्हरेज लाईव्ह सकाळी 8 वाजतापासून फक्त आरआरसी नेटवर्कवर। नमस्कार, मी नेहा। आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती विजयी होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाम विश्वास। महापालिकेत इच्छुक उमेदवारांसाठी सुरू झाली आहे एक खिडकी। महापालिका आयुक्त डॉक्टर लहाणे यांनी घेतला पुढाकार। नगर परिषद निकालांचे लाईव्ह प्रसारण केवळ आरआरसीवर। जिल्ह्यातील 5 नगर परिषद व एका नगर पंचायतीचे निकाल रविवारी। तेल्हारा, बार्शी टाकळी, बाळापूर येथे काय आहे कल, पहा आरआरसीच्या बातमीत। मतमोजणीसाठी प्रशासन झाले आहे सज्ज। पहिल्यांदा होत असलेल्या हिवरखेड येथे कोणाची सत्ता येणार, स्थापनेचे क्षय घेणाऱ्यांची येईल काय सत्ता। आता सविस्तर बातम्या। जनता भाजपाच्या बाजूने आहे। महायुती ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयी होईल असा ठाम विश्वास आज भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। अकोल्यातील बंडखोरांशी चर्चा करू असे सुतोवाच त्यांनी केले, पण संघटनेचा निर्णय महत्त्वाचा असेल हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। राज्यात महायुती अभेद्य असून नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा राज्यात विजय होईल असा दावा राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। ते अकोल्यात महापालिका निवडणूक विषयक बैठकीसाठी बावनकुळे अकोल्यात आले होते। यावेळी त्यांच्यासोबत खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर, विजय अग्रवाल, जयंत मसने आदींची उपस्थिती होती। जनता भाजपाच्या बाजूने आहे। महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता येईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। सर्वात मोठे बहुमत महायुतीकडे असेल असा दावा त्यांनी केला। मी सकाळीच सांगितलं की राज्यामध्ये भाजपा महायुती 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकेल। जनता भाजपाच्या बाजूने आहे आणि महायुतीमध्येही जिथे इथं शिंदेजी आहे, जिथे इथे अजित पवारजी आहेत, त्या ठिकाणी तेही जिंकतील। पण महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या या प्रवासामध्ये सर्वात मोठं नगरपालिकेचं बहुमत यावेळी मिळेल मला असं वाटतं। पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षाने अकोल्यात भाजपच्या काही नेत्यांना निलंबित केले होते। त्या निलंबित नेत्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली। त्या नेत्याविषयी बावनकुळे यांनी चर्चा करू असे सांगितले। ही संघटनात्मक बाब असल्याचे सांगत त्यांनी या विषयाला अधिक महत्त्व दिले नाही। आम्ही निवडणुकीच्या राज्याचा प्रभारी आहे, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आहे। आम्ही त्यांच्याही चर्चा करू आणि कुठेही आमच्यामध्ये मतभेद होणार नाही, मनभेद होणार नाही, काळजी घेऊ। त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ, आमचे त्या ठिकाणी संघटनेचं मत काय हे ऐकून घेऊ, दरी पडणार नाही याची काळजी घेऊ, मनभेद दूर करू आणि एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये महानगरपालिका ही विकसित महानगरपालिका करण्याकरता जनतेला या ठिकाणी दोन्ही सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजना मिळण्याकरता आम्हाला एकत्र येणं आवश्यक आहे। निश्चितपणे मी सर्वही चर्चा करील, आम्ही सर्व चर्चा करून यातला मार्ग काढू। इच्छुक उमेदवारांची धावपळ टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक खिडकी सुरू करत इच्छुक उमेदवारांना दिलासा दिला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक सर्व प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी सुरू करण्यात आली असून
त्यादृष्टीने महापालिका प्रशासन कामाला लागली आहे. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकींकरिता लागणारी सर्व परवानगी देण्याकरिता निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या घेणे अधिक सोयीचे व्हावे याकरिता राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिकेच्या गांधी रोडवरील मुख्य कार्यालय येथे एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या एक खिडकी योजना अंतर्गत निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पाणीपट्टी कर, मालमत्ता कर व मनपाचे इतर दायित्व तसेच शौचालय बाबतचे मनपाचे कंत्राटदार नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच मंडप, कमानी, ध्वज, बॅनरसाठी लागणारी परवानगी यासोबतच परवानगीसाठी लागणारे दर ची माहिती देण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घेऊन मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय निवडणूक अधिकारी यांच्या प्राप्त सूचनेनुसार महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच संभाव्य उमेदवारांना सोयीचे व्हावे या अनुषंगाने अकोला महानगरपालिका मुख्य सभागृहामध्ये एक खिडकी अंतर्गत सर्व परवानग्या आणि एनओसी देण्याबाबतची आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये विविध कक्षांच्या माध्यमातून जसे की निवडणुकीकरिता परवानगी, सभेकरिता परवानगी, ध्वज लावणे, बॅनर लावणे या सर्व गोष्टींच्या आवश्यक परवानग्यासाठी एक कक्षच तयार केलेला आहे. सदर कक्षाच्या नियंत्रण अधिकारी माननीय नगररचनाकार अकोला महानगरपालिका ह्या असून महानगरपालिकाचे जे नो ड्यूज सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो त्यामुळे शौचालय, कंत्राटदार नसणे याबाबतचं नाहरकत प्रमाणपत्र तसेच मालमत्ता कर वसुली नसल्याबाबत, पाणी पुरवठाची कुठलीही त्यांच्याकडे थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्रसुद्धा या एक खिडकीमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच जे संभाव्य उमेदवार राहतील, जे निवडणुकीमध्ये आपलं नामांकन अर्ज दाखल करतील अशा उमेदवारांना त्यांनी केलेल्या खर्चाचा संपूर्ण गोषवारा आणि दैनंदिन हिशेब सादर करण्याकरितासुद्धा माननीय मुख्य लेखा अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक यांच्या नियंत्रणाअंतर्गत सुद्धा आम्ही एक खिडकीमध्ये सदरची व्यवस्था केलेली आहे. ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी अकोट नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद राखीव आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांनी अकोट येथे जाहीर सभा घेतल्या. समस्यांनी अकोट वासीय त्रस्त असून मंगळवारी सर्वाधिक अर्थात 82,000 मतदार कोणाला मतदान करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य लढत काँग्रेस, भाजप, वंचितमध्ये असल्याची चर्चा आहे. नगर परिषद निवडणूक निकालांचे अर्थात मतमोजणीचे थेट प्रसारण RRC न्यूज सकाळी 8 वाजतापासून करणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदार अकोट नगर परिषदेत आहेत. अकोट नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 8, नगरसेवक पदासाठी 187 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अलका संजय बोडखे, भारतीय जनता पक्षाच्या माया विवेक धुळे, वंचित बहुजन आघाडीच्या स्वाती मंगेश चिखले, उद्धव सेनेच्या विजया मनोहर चौधरी, शिंदे सेनेच्या चंचल सुनील पितांबरवाले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या गाजिया बानो मोहम्मद बद्रुजमा, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे सय्यद फिरोजाबी शरीफ तर अपक्ष उमेदवार अर्शिया तबस्सुम वसीम अली नगराध्यक्षपदाचे प्रमुख उमेदवार आहेत. अकोट येथे 65% मतदान झाले. 53,610 मतदारांनी मतदान केले. अकोट येथील मतमोजणी शासकीय औद्योगिक संस्थेत होणार आहे. जिल्ह्यात अकोट नगर परिषद निवडणुकीत कोण बाजी मारते हा टॉकिंग पॉइंट राहिला आहे. अकोटमध्ये सर्वाधिक महिला उमेदवार रिंगणात होत्या. 104 महिला उमेदवार रिंगणात असून पुरुष उमेदवारांची संख्या महिला उमेदवारांपेक्षा कमी होती. अकोट येथे 83 पुरुष रिंगणात होते. हे विशेष. तेल्हारा नगर परिषदेच्या 10 प्रभागासाठी 20 नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. तेल्हारा सुज्ञ मतदारांचा मतदारसंघ असून या ठिकाणी मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष आहे. तेल्हारा भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते उपस्थित झाले होते. या ठिकाणी सत्ता कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तेल्हारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 5 अर्जांमध्ये उद्धव सेनेच्या शिवानी थाटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या राजकन्या पवार, भाजपच्या वैशाली पालिवाल, वंचित बहुजन आघाडीच्या विद्या शामस्कर तसेच शिंदे सेनेच्या दीपा सिसोदिया यांचा समावेश आहे. 20 नगरसेवक पदांकरिता 92 उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. नगराध्यक्ष हे SC महिलेसाठी राखीव असल्यामुळे शहरातील अनेक दिग्गज किंवा त्यांच्या पत्नी नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. तेल्हारा येथे 70% मतदान झाले तर 12,792 मतदारांनी मतदान केले.
तेल्हारा येथे रविवारी डॉक्टर केशवराव हेडगेवार मंगल सभागृहात मतमोजणी केंद्र ठेवले गेले आहे. तब्बल 8 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत मतदार याद्यांचा घोळ समोर आला तशी नाराजी मतदारांमध्ये होती. जिल्ह्यात जरी कडाक्याची थंडी पडली असली तरी बाळापूर नगर परिषदेच्या मतदानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज शनिवार सकाळपासून 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. बाळापूर नगर परिषदेसाठी एकूण जागा 25 आहे, तर रिंगणातील उमेदवारांची संख्या 85 इतकी आहे. जवळपास 40,000 मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने MIM, नगर विकास पार्टी आणि वंचितची आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात त्रिशतकीय आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे स्थानिक प्रश्नांवरून नगर विकास पार्टीने जोर धरला असून वंचितच्या पाठिंब्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. कडाक्याच्या थंडीतही मतदार घराबाहेर पडत असल्याने या चुरशीच्या लढतीत गुलाल कोण उधळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदान केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी बाळापूर नगर परिषदेच्या मतदानामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. उद्या जिल्ह्यातील 5 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीचा निकाल घोषित होणार आहे. आजच्या बाळापूरच्या मतदानाची किती टक्केवारी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पूरे परिवार की खरीदी एक ही छत के नीचे. जी महासेल प्रस्तुत RRCचा रणसंग्राम. कोण होणार नगराध्यक्ष, कोणाचा होणार विजय आणि कोणाचा होणार पराभव, कोण कुठे आघाडीवर, कोण पिछाडीवर. तुमच्या समोर थेट तज्ञांचे पॅनल डिस्कशन, ग्राउंड रिपोर्टिंग. या निवडणुकीतील प्रत्येक क्षण, प्रत्येक उलटफेर, प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक RRC नेटवर्कवर. नगर परिषद, नगरपालिका निवडणूक निकालांचे महाकव्हरेज लाईव्ह सकाळी 8 वाजतापासून फक्त RRC नेटवर्कवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. बार्शी टाकळी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाचे पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असून 17 नगरसेवकांचे इलेक्शन 2 डिसेंबर रोजी झाले. जवळपास 73% मतदान झाले असून 15,000 मतदारांनी मतदान केले. बार्शी टाकळी येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 87 उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. नगराध्यक्ष पदाच्या अंतिम यादीत वंचित बहुजन आघाडीच्या अख्तर खातून आलिमुद्दीन, शिवसेनेच्या रुपाली अतुल गोल्डे, उद्धव सेनेच्या दीपमाला संजय मुळे, भाजपाच्या कोकिळा श्रीराम येळवणकर आणि काँग्रेसच्या मीना अंजुम बिस्मिल्ला खान यांचा समावेश आहे. 5ही उमेदवार मजबूत पक्षाधार असलेले असल्याने अध्यक्षपदाची लढत चुरशीची ठरणार आहे. नगरसेवक पदाकरिता 17 प्रभागात विविध राजकीय पक्षांसह अपक्षांचे एकूण 87 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभागनिहाय उमेदवारांची मोठी संख्या पाहता निवडणूक राजकीयदृष्ट्या रंगतदार होणार असल्याचे स्थानिक जाणकारांचे मत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश वजिरे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून राहुल कंकाळ हे कामकाज पाहत असून संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने देखरेख ठेवली. मतमोजणी बार्शी टाकळीच्या नगरपंचायत कार्यालयात होणार आहे. RRC न्यूज सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीचे लाईव्ह प्रसारण करणार आहे. मूर्तिजापूर नगर परिषद मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार रिंगणात आहेत. मूर्तिजापूर येथील मतमोजणी नगर परिषद इमारत क्रमांक 4 येथेही मतमोजणी होणार आहे. प्रभागनिहाय मतमोजणी होणार असून त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी मतमोजणी होणार आहे. मूर्तिजापूर येथे सर्वाधिक महिला रिंगणात असून मतदारांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. निवडणुकीत 59 पुरुष आणि 71 महिला रिंगणात आहे. हे विशेष. मूर्तिजापूर नगर परिषदेसाठी 64% मतदान झाले, म्हणजे 25,832 मतदारांनी मतदान केले. नगराध्यक्षासह एकूण 92 उमेदवार रिंगणात होते. मूर्तिजापूर येथे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गासाठी होते. त्यामुळे या नगराध्यक्ष पदावर कोणीही लढू शकणार होते. आमदार हरीश पिंपळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप नेत्या नवनीत राणा या मूर्तिजापूर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. भाजपतर्फे हर्षल साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कृष्णराव गावंडे, शिवसेनेच्या वतीने शुभम मोहोड, काँग्रेसतर्फे अशोक दुबे, वंचिततर्फे शेख खलील, उद्धव सेनेतर्फे विनायक गुल्हाणे,
रिपाई आठवले गटाच्या दीपाली जाधव ह्या एकमेव महिला उभ्या असून अपक्ष सुनील पवार रिंगणात आहेत. नगरसेवकापदासाठी शहरातील 25 जागांवर निवडणूक होत आहे. एकूण 92 उमेदवारांचा निकाल रविवारी सकाळी लागणार आहे. एकूण 12 प्रभागाची व नगराध्यक्ष पदाची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून याकरिता एकूण 92 अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण 6 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. 6 टेबलकरिता प्रभागनिहाय मतमोजणी प्रक्रिया होणार असून यामध्ये एकूण 6 टेबलवर 12 फेरीमध्ये मतमोजणी होईल. सदस्य पदाकरिता प्रभागनिहाय मतमोजणी होणार असून एका फेरीत एका प्रभागाचा निकाल घोषित होणार आहे. तसेच या निकालसोबत नगराध्यक्ष पदाकरिता मतमोजणी प्रक्रिया फेरीनिहाय सुरू ठेवून एकूण 12 फेरी अंती नगराध्यक्ष पदाची मतमोजणी होऊन 12व्या फेरी अंती त्याची निवड घोषणा होणार आहे. ज्या प्रभागाची मतमोजणी सुरू असेल त्याच प्रभागातील मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश राहील. जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रियाकरिता 6 मतमोजणी पर्यवेक्षक व त्यांना मदतीकरिता 6 मतमोजणी सहाय्यक, 4 राखीव अधिकारी कर्मचारी असे एकूण 16 कर्मचारी यांची नेमणूक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव यांनी दिली. सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून माहिती व प्रसारण होण्याचे दृष्टीने स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात येणार असून यामध्ये सर्व पत्रकार बंधू यांचे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी दिली. 99% पालकांचा कल आपल्या मुलांनी नीट JEE करावे याकडे असतो. परंतु आज CA, CS, डेटा सायन्स आणि डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात मोठी संख्या आहे. याच विषयावर M² ट्युटोरियलद्वारे विशेष सत्र आयोजित केले जात आहे. पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी हे मार्गदर्शक सेशन करण्याची गरज वर्तवली जात आहे. सध्याच्या काळात नीट JEE ला देखील पर्याय असू शकतात. त्याविषयी अभियंता मयंक थानवी आणि CA अंकित अग्रवाल हे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. केवळ पदवीपेक्षा कौशल्य आणि योग्य दिशा महत्त्वाची आहे. स्वतःची आवड ओळखून यशाची नवीन शिखरे सर करा, कारण एक परीक्षा तुमचे भविष्य ठरवू शकत नाही, असे थानवी आणि अग्रवाल यांचे मत आहे. खंडेलवाल भवनात आयोजित विशेष सत्रासाठी 9370335455 या क्रमांकावरती संपर्क साधा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत खंडेलवाल भवनात आयोजित सत्रांचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नीट JEE नहीं तो क्या? आज सबसे बड़ा क्वेश्चन हर पेरेंट को ये रहता है कि अपने बच्चे का फ्यूचर जो है वो ब्राइट होना चाहिए, तो हम लोग कैसे करें? उसके डिसीजन में कई बार पेरेंट्स जो है नीट और JEE की तरफ 99% झुकाव हो जाता है. बट बच्चे का कैलिबर और बच्चे का स्किल सेट जाने बिना ही नीट और JEE की तरफ जाना, ये बहुत ही एक गलत मार्गदर्शन हो जाता है. तो नीट और JEE के अलावा क्या क्या ऑप्शंस हो सकते हैं, ये करियर के ऑप्शंस के लिए हम लोग M² ट्यूटोरियल्स लाया है. एक सेशन खंडेलवाल भवन पे 24 दिसंबर को शाम में 6:30 से 9 के बीच में. तो हम आग्रह करते हैं सारे पेरेंट्स को कि अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए कौन से करियर के ऑप्शंस नीट और JEE के अलावा हो सकते हैं, उसके लिए आप जरूर पढ़ाएं. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पूरे परिवार की खरीदी एक ही छत के नीचे. जी महासेल प्रस्तुत RRCचा रणसंग्राम. कोण होणार नगराध्यक्ष, कोणाचा होणार विजय आणि कोणाचा होणार पराभव, कोण कुठे आघाडीवर, कोण पिछाडीवर. तुमच्या समोर थेट तज्ञांचे पॅनल डिस्कशन, ग्राउंड रिपोर्टिंग. या निवडणुकीतील प्रत्येक क्षण, प्रत्येक उलटफेर, प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक RRC नेटवर्कवर. नगर परिषद, नगरपालिका निवडणूक निकालांचे महाकव्हरेज लाईव्ह सकाळी 8 वाजतापासून फक्त RRC नेटवर्कवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. नव्याने स्थापन झालेल्या हिवरखेड नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीला स्थानिक पातळीवर मोठी उत्सुकता आहे. निकालाची उत्सुकता समोर आली आहे. नगराध्यक्ष पद OBC महिलेसाठी राखीव आहे. हिवरखेड येथे एकूण 74% मतदान झाले होते.
जवळपास 14,912 मतदारांनी मतदान केले. हिवरखेड नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार वंचितच्या कल्पना आस्वार, राष्ट्रवादीच्या आचल ओमकारे, काँग्रेसच्या सुनंदा गिरे, शिवसेनेच्या शोभा घुंगड, भाजपच्या सुलभा दुतोंडे, अपक्ष म्हणून सुनंदा भड आणि अपक्ष म्हणून साबिया अंजुम मोहम्मद नसीम यांनी अर्ज दाखल केला आहे. हिवरखेड नगर परिषद उदयास आल्यानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार रिंगणात आहे. नगर परिषद होण्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू असताना जनता मतदानाच्या माध्यमातून जनता नेमके कोणाला नगर परिषदेचे श्रेय देते हे पाहण्यासारखे असेल. मूलभूत सोयी सुविधा देणार असल्याचे आश्वासन राजकीय नेत्यांनी दिले आहे. हिवरखेडच्या शेतकी खरेदी विक्री संस्थेत मतमोजणी होणार आहे. नगराध्यक्षांसह 99 उमेदवार रिंगणात असून हिवरखेड येथे सत्ता कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी ते गुंगूस मार्गावर शिरपूर परिसरात वेस्टर्न कोलीफिल्ड्स कोळसा खाणीजवळ शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघाचा जागीच मृत्यू झाला. मृत वाघ सुमारे 3 ते 4 वर्षाचा असून अपघात शुक्रवारी रात्री घडला. घटनेची माहिती मिळताच वणी वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनीही घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपासणी केली. वाघाच्या शरीरावर धडकेच्या खुणा आढळून आल्या असून अज्ञात वाहन चालकाविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा परिसर कोळसा खाणी आणि जंगलाच्या सीमेवर असल्याने वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वाहनांच्या वेगामुळे असे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वन विभागाने परिसरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी वाहन चालकांनी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यजीव संरक्षणासाठी रस्त्यावर गतिरोधक व सतर्कता फलक उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अकोला शहराच्या खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोलखेड परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 16 डिसेंबरच्या संध्याकाळी 33 वर्षीय दीपक सुखदेव राऊत यांच्यावर काही अज्ञात तरुणांनी जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. घटनेचा अनेक दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने पीडित कुटुंबाने तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ही घटना 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास घडली. दीपक राऊत आपल्या मोटारसायकलने रिंग रोड रेल्वे केली. क्रूरतेची सीमा ओलांडत हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर दगडाने वार केला. या हल्ल्यात दीपक राऊत रक्ताच्या थारोड्यात कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून 8 ते 10 टाके पडले आहेत. जखमी दीपकच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की त्यांनी घटनेनंतर लगेच खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र कुटुंबांचा आरोप आहे की पोलिसांनी अद्याप हल्लेखोरांविरुद्ध कोणतीही कडक पावले उचललेली नाहीत. हा जीवघेणा हल्ला असल्याने नोंदवलेल्या गुन्ह्यात कलमे वाढवण्याची गरज आहे. आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. माझ्या पतीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी दोषींना तत्काळ अटक करावी आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. मी शिवणी इकडे जात असताना काही अज्ञात युवकांनी मला अडवले व पैशाची मागणी केली. तसेच त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारून जीव घेण्याचा प्रयत्न केला. तरी अद्यापपर्यंत खदान पोलीस स्टेशन इथून त्या आरोपींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. माझी मागणी एकच आहे. तसेच त्यांच्यापासून माझ्या जीवाला पण धोका आहे आणि त्यांना अटक करा व त्यांना जो कायद्यात बसेल ते शिक्षा करा. धारदार शस्त्राने वार केलेला आहे. मला जवळपास 12 टाके पडलेले आहे डोक्याला आणि त्यांचा पूर्ण हेतू जीव घेण्याचाच होता हे समजून आलेलं आहे. माझे पती दीपक सुखदेव राऊत यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यांना गंभीर स्वरूपाचं दुखापत झाली आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी हेच पोलिसांना विनंती आहे. त्यांच्यावर जो हल्ला झाला तो आम्हाला एवढं काही माहिती नाही आहे, पण तुम्ही लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात यावी अशी विनंती. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती विजयी होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाम विश्वास. महापालिकेत इच्छुक उमेदवारांसाठी सुरू झाली आहे एक खिडकी. महापालिका आयुक्त डॉक्टर लहाणे यांनी घेतला पुढाकार. नगर परिषद निकालांचे लाईव्ह प्रसारण केवळ RRCवर. जिल्ह्यातील 5 नगर परिषद व एका नगरपंचायतीचे निकाल रविवारी. तेल्हारा, बार्शीटाकडी, बाळापूर येथे काय आहे कल, पहा RRCच्या बातमीत. मतमोजणीसाठी प्रशासन झाले आहे सज्ज. पहिल्यांदा होत असलेल्या हिवरखेड येथे कोणाची सत्ता येणार, स्थापनेचे क्षय घेणाऱ्यांची येईल काय सत्ता. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पूरे परिवार की खरीदी एक ही छत के नीचे. जी महासेल प्रस्तुत RRCचा रणसंग्राम. कोण होणार नगराध्यक्ष, कोणाचा होणार विजय आणि कोणाचा होणार पराभव, कोण कुठे आघाडीवर, कोण पिछाडीवर. तुमच्या समोर थेट तज्ञांचे पॅनल डिस्कशन, ग्राउंड रिपोर्टिंग. या निवडणुकीतील प्रत्येक क्षण, प्रत्येक उलटफेर, प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक RRC नेटवर्कवर. नगर परिषद, नगरपालिका निवडणूक निकालांचे महाकव्हरेज लाईव्ह सकाळी 8 वाजतापासून फक्त RRC नेटवर्कवर.